आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई मी यांच्याशी बोलण्याचा खूप वेळा प्रयत्न करत होते, पण यांनी माझं काहीच ऐकून नाही घेतलं. शरू गायब झाल्यानंतरही अश्विन यांना निष्पापच वाटत होता. अगं अक्षरा शांत हो की. अगं शांत हो. कसं शांत हो मी? माझी बहीण गायब झाली तुम्हाला कळतंय का? ती जोपर्यंत मला डोळ्यासमोर दिसत नाही ना, मी नाही शांत राहू शकत. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही जरा माझ्यावर विश्वास ठेवला असता तर ती ही वेळ आली नसती. आज या सगळ्याला जितकं अश्विन जबाबदार आहे तितकेच तुम्ही जबाबदार आहात. आता विचारा ना तुमच्या भावाला जाऊन माझी बहीण कुठे आहे? आता का गप्प बसलाय? हे बघ अक्षरा, तू आधी शांत हो. हा शांत हो. सापडत आपली शर्वरी. मी आधीला शोधून आणतो. हा इकडे ये आधी. इकडे ये. इकडे बस. शांत हो. शरू हे बघ अक्षरा, तू शांत हो. शांत हो. अगं मी म्हणलं ना, मी शोधून काढतो शर्वरीला. तुम्ही शोधणार आहात आणि ती जर नाही सापडली तर? ती सापडायच्यात अश्विनी जर तिचं काही बरं वाईट केलं ना तर? अगं अक्षरा, नेमकं काय झालंय ना हे आपल्याला अजून माहित नाही बघ. तू अश्विनला का दोष देते आहेस? आणि तू बी जरा विचार कर की. अगं त्याचं किती प्रेम आहे शर्वरीवर. त्यानं काय काय केलंय शर्वरीसाठी. तो असं अजिबात काय बी करणार नाही बघ. शरू घरातनं गायब होण्यापर्यंत गोष्ट येऊन पोचली आणि तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. त्याने तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केले, पळून जाऊन लग्न केले, हे सगळं विसरलात का तुम्ही? शंभर राक्षसांचा पुनर्जन्म म्हणजे हा अश्विन आहे. हे बघ अक्षरा, तू फक्त एका बाजूने विचार करते आहेस ना, म्हणून तुला अश्विन दोषी वाटतोय बघ. पण अश्विन असं काय बी करणार नाही. काय करून बसले मी शरू? उगाच तुझं अश्विन बरोबरचं लग्न मान्य केलं मी. सगळ्याचा त्रास आता तुला भोगावा लागतोय. मला नाही सहन होते शरू. कुठेस तू शरू बाळा? ये ना ग परत. सुंदर, मी या पोलिसांना कळवलं आहे, पण तरी बी तू स्वतः बी जा पोलीस स्टेशनला. आणि एकटा जाऊ नगस, बारक्याला घे सोबतीला. अक्षरा, माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे तोवर शर्वरीच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही. सुंदर, आम्ही आहोत समधी तिच्या बरोबर. तू नको काळजी करू. आणि हा, काही कळलं तर लगेच फोन करा. आलोच मी. ठीक आहे सर. शांत हो पोरी, शांत. काही होणार नाही आपल्या शरीर. वा, छान मूर्ख बनवलंस मला. आई, आई, मी तुम्हाला आई म्हणते ना, मी आईशी मुद्दाम असं वागेन का? आई, मी जर हे सगळं तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही यांना जाऊन सांगितलं असतं आणि तुम्ही त्यांना जाब विचारला असता. मला एकाच गोष्टीची भीती होती की तुम्हा दोघांमध्ये माझ्यामुळे दुरावा आलेला मला सहन नसता झाला.
एकीकडे तुम्ही मला आई म्हणून धीर देत होता आणि एकीकडे मी आई अंबाबाईला साकडा घालत होते की लवकरात लवकर यांच्या डोळ्यांवरनं ही पट्टी हटू देत. म्हणजे मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं बळ मिळेल. आई आई मी शरू गायब झाली म्हणून नव्हते रडत. तुम्हा सगळ्यांशी खोटं बोलत होते ना म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. अक्षरा पोरी शांत हो ग. ताई बराच वेळ झाला हो, सुंदरचा अजून काही फोन नाही. जरा फोन करून बघा ताई. परत हॅलो सुंदर. हा हॅलो आत्या. आत्या जरा आईला फोन देतेस का? इथं जरा गडबड झाली आहे. वहिनी हा बघ सुंदर काय बोलतोय. आई अहो सापडली का शरू? नाही अजून पण आम्ही पोलीस स्टेशनलाच आहोत. मला जाऊन शरूला शोधावं लागेल. मी जाते. अगं अक्षरा इतक्या रातच्याला कुठे शोधणार आहेस तू तिला? कुणी बी कुठं बी जायचं नाही. सुंदर गेलाय ना, तो लावेल शोध शर्वरीचा. हा आणि आता पोलीस बी बघतायत ना. थोडा धीर धर पोरी. आपण असे हातावर हात धरून नाही बसू शकत ना. मी काय करू? हा हॅलो आई. सुंदर अरे काही तपास लागला का? नाही ग. अगं समधीकडे शोधलं तिला पण कुठंच पत्ता लागत नाही बघ तिचा.